नरखेड शहरामध्ये सकल हिंदू समाज द्वारा हिंदू महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून महामंडलेश्वर अयोध्या निवासी सुनील शास्त्रीजी महाराज, तसेच सनत कुमारजी गुप्ता विश्व हिंदू परिषद, तसेच हरिभक्तपरायण कांबळे महाराज, दीपकजी गिरी महाराज, रामदासजी मरसकोल्हे, गायत्री परिवार, ब्रह्मकुमारी चंदा दिदी, नरखेडचे प्रथम नागरिक श्री मनोजजी कोरडे, त्याचबरोबर नरखेड शहरातील समस्त नागरिक, महिला मंडळ, भजन मंडळी, वारकरी पंथ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठरल्याप्रमाणे सांस्कृतिक सभागृह येथे सकाळी 7 ते 8 दरम्यान पतंजली योगपीठाच्या वतीने योग प्राणायाम वर्ग घेण्यात आला. नंतर सामूहिक पदयात्रा शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये राम लक्ष्मण सीता आणि हनुमान वेशभूषेत असलेल्या लहान मुलांकडे सर्वांचे लक्ष वेधले आणि ते आकर्षणाचे केंद्र बनले. तसेच वारकरी पंथ आणि भजन मंडळी या संघामुळे सर्व वातावरण हे भक्तिमय झाले.
पदयात्रेदरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी आकर्षक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या. त्यानंतर पदयात्रा हे सांस्कृतिक भवन या ठिकाणी पोहोचल्यानंतर विधिवत अयोध्या येथील सुनीलजी शास्त्रीजी महाराज यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. त्यानंतर महाराजांनी उपस्थित सर्व जनसमुदायाला मार्गदर्शन केले.